सांगतोय. तर इकिटोस नावाचं एक गाव आहे पेरूमध्ये. तर 1975 मध्ये इकडून तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे रेकॉर्ड होईल ते. तर 1975 मध्ये प्रतिभा आणि आम्ही इकिटोसला होतो. आम्ही बरेच महिने घेऊन ॲमेझॉन बघणार होतो. ॲमेझॉनमध्ये काय चाललंय ते. आता आफ्रिकेमध्ये मला अख्खं आयुष्य गेल्यामुळे मला जंगलामध्ये फार इंटरेस्ट आहे. पण ॲमेझॉनला जाऊन मला खरी भीती वाटली. मला जंगलामध्ये भीती वाटत नाही, ॲमेझॉनमध्ये मला खरी भीती वाटत होती. सगळे आवाज वेगळे होते, सगळे वास वेगळे होते, सगळे आवाज जे ॲनिमल्स ते वेगळे होते आणि आय वॉज नॉट हॅपी. आणि प्रतिभाच्या ते लक्षात आलं की माणूस काही शांत नाही, माणूस काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मी मोठे जाळं पाहिलं. म्हणजे ॲमेझॉनच्या किनाऱ्याच्या गोष्टी आहेत या सगळ्या. आता क्वेश्चन असा की ॲमेझॉनला जेव्हा पूर येतात ॲमेझॉन किती वर जाईल? 40 फूट. बापरे 40 फूट. तर मी प्लेन मधनं ही ॲमेझॉन पाहिली होती 10,000 फुटावरनं. तर अर्थ 10,000 फुटावरती अर्थचं कर्वेचर असं दिसतं. ॲमेझॉन कंट्रोल करत होती 3/4 ऑफ द होरायझन. वाव एवढी वाईड, एवढी वाईड ॲमेझॉन. आणि हे होतं पोर्ट माल्डानो नावाचं एक आहे, ते जरा दूर आहे. समजा 4,000 मैल दूर आहे माउथ पासून. तर तिथे ॲमेझॉन एवढी मोठी होती. आता माउथच्या जवळ केवढी मोठी असेल. आणि इकिटोस 3,600 माइल्स वरती होतं. तर त्या गावी आम्ही पोचलो होतो. आणि त्या तिथे एका मुलीनी एक गाणं म्हटलं माझ्यासाठी गिटारवरती. फारच सुंदर गाणं म्हटलं त्यांनी. आणि आमचं लग्न झालं होतं 74 मध्ये. आणि प्रतिभा फार हुशार असल्यामुळे तिने डिसाईड केलं की साऊथ अमेरिकेला जातोय तर स्पॅनिश येणं जरुरी आहे. बरोबर आहे. म्हणून ती एका वर्षात स्पॅनिश शिकली. वाव. तिला तिची 4थी भाषा म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी आणि स्पॅनिश. मला असा तोच गोल होता, पण मी एवढं शिकलो नाही, थोडंसं शिकलो. तर या मुलीने गाणं म्हटलं, अप्रतिम गाणं म्हटलं. त्याचा अर्थ मला काही समजत नव्हता, पण प्रतिभा मला डोळ होतं, तिला समजत होतं. त्याच्यानंतर तिने मला त्या गाण्याचा अर्थ सांगितला. आणि त्या गाण्याचा अर्थ आता 2023 मध्ये मला चांगला लागू पडला. तर तेव्हा जे मला अप्रिशिएट झालं नव्हतं ते आता झालं. ते यावेळेस मला फारच जास्त अप्रिशिएट झालं. दुरुस्त. त्याचं कारण प्रतिभा गेली होती. प्रतिभा गेली होती आणि त्या गाण्याचे जे शब्द होते ते त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आले, पण यावेळेस मला फार समजले काय म्हणणं आहे, पोईटचं म्हणणं काय. म्हणजे इमोशनल गाणं. इमोशनल. पण याचा ट्यून अनबिलिव्हेबल आहे. तर मी तुम्हाला आधी याचा ट्यून वाजवून दाखवतो, कारण त्या ट्यूनमुळे मी अडकलो होतो त्या आवराच्या गाण्यामध्ये. आणि नंतर जेव्हा प्रतिभाने मला शब्द सांगितले तर म्हटलं ओके ठीक आहे, मी पोएट्री आहे, त्यांनी तिला स्पॅनिश येतं, मला येत नाही, तर त्यांनी मला शिकवलं. पण 23 मध्ये ते गेल्यानंतर मग मला ते शब्द जास्त आवडले. तर त्या टाईपचं गाणं आहे, म्हणून मी मुद्दाम ऐकवतो. आधी मी तुम्हाला वाजवून दाखवतो. किती जड आहे? 30 पाऊंड. 30 पाऊंड. सॉलिड आहे. सवय होते शर्ट घातलं. सॉलिड. डॅनियल लहान अकॉर्डिंग याच्यापेक्षा तो जे वाजवतो ते घरी त्याच्या परफॉर्मन्सला ते प्रोफेशनल ते मोठं याच्यासारखं आहे ते त्याचं.
त्याच्यावर आहे ना बोलत. आम्ही मगाशीच म्हटलं होतं. बापरे. कमी असे त्याला सवय होती. असं मी खरंच लाईव्ह बघितलं नाही कधीच. काय तुमचा फोन इथे आहे उघडा. याच्यामध्ये 120 कीज आहेत इथं. वाव. एकही की दिसत नाही, पण बघता येत नाही. हम्म. तर हे फक्त टचने समजतं कोणती की आहे ती. हे शिकायलाच बराच वेळ लागतो. डिफिकल्ट. पहिल्यांदा ते शिकावं लागेल असेल. प्रथम ते शिकावं लागतं. किती वर्ष झाले तुम्ही वाजवत आहे? 68%. Oh, boy. 68%. तर ही की आहे, याला डी शार्प म्हणतात. तर तुम्हाला माहिती आहे ही key आहे. पण या की सगळ्या एकासारख्या दिसतात, त्यात काही फरक पडत नाही. फार सुपर कंपोज केलेलं गाणं आहे हे. तर हा ट्यून आहे आणि मला फार आवडला हा ट्यून. व्हेरी नाईस. तुम्हाला आणखी एवढं लक्षात पण आहे. हो तेच अमेझिंग. अमेझिंग. तर याचा मी अर्थ सांगतो, पण अर्थ तो मला प्रतिभा गेल्यानंतर मग समजला किंवा लक्षात आला. यू आर नो लॉंगर बाय माय साइड. You are no longer by my side, my dear sweet love. And in my soul there is only loneliness. And since now I cannot see you, and God has made me just to love you, so my suffering is endless. You always were the reason why I lived. Adoring you was my religion, my faith. And within your arms I entered that love for me which you offered. Heated passion of such strength. This is the story of our love, of which there is no equal. हे स्पॅनिशमध्ये फार छान ऐकू येतं. ज्यांना स्पॅनिश येतील त्यांनी ते अप्रिशिएट तुम्ही जास्ती कराल. It has made me understand that all that is good and all that is evil
that brought radiance to my living, extinguished now that you are not here. My night is ever darkened, it always comes back to memory. तर हे गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवतो. Very meaningful. फार सुपर Solid meaning is very powerful. ते माझ्या लक्षात आलं नाही प्रतिभाने मला शिकवलं तेव्हा पण Ya no estás más a mi lado, corazón. En el alma solo tengo soledad. Y si ya no puedo verte, porque Dios hizo mi quererte para hacerme sufrir más. Siempre fue esta la razón de mi existir. Adorarte para mí fui religión. En tus brazos entraba el amor que lamentaba, el calor de tu pasión. आता हे तुम्हाला म्युझिक बरोबर म्हणून दाखवलं कारण याचं म्युझिक फार सुपर आहे. साऊथ अमेरिकेत एवढी सुपर गाणी आहेत ती म्हणजे आपण म्हणतो की श्रीरामचंद्रने कॉपी केली वगैरे वगैरे पण अनबिलिव्हेबल सुपर गाणी आहेत साऊथ अमेरिकेत जी आपल्याला माहिती नाहीत. श्रीरामचंद्र ग्रेटच होते. हां त्यांनी बरेच साऊथ अमेरिकन म्युझिक आणलं. चितळकर चितळकर पुण्यात बंगला आहे त्यांचा चित्रकला महाराज स्वर्गम सरगम. ऐकत आहे. Ya no estás más a mi lado, corazón. En el alma solo tengo soledad. Y si ya no puedo verte, porque Dios hizo mi quererte para de sufrir más. Siempre fue esta la razón de mi existir. Adorarte para mí fue religión. En tus besos yo entraba, el calor que me brindaba, el amor y la pasión. Es la historia de un amor como no hay otro igual. Como hizo comprender todo el bien, todo el mal, que la Dios use mi vida, apagándola después. Ay, qué vida tan obscura, sin tu amor no vivir.
powerful meaning नद्या this आणि is. हे असं सीन डोळ्यासमोर येत होतं अक्षरशः नौकेमधनं चाललंय वगैरे. दॅट वॉज अमेझिंग. आणि आधी स्टोरी गाण्याचं हे सांगितल्यामुळं की कसं बेस छान तयार झाला ना. ना ती प्रेमाचं दुनियाच वातावरण. अख्खी वेगळी आहे, आपल्याला माहिती नाही येते दुनिया. ओ वाव. हा, ते म्हणजे त्यांची गाणी, त्यांची सगळंच म्हणजे आपण वेगळ्या प्लॅनेटवरती होत असं वाटतं. तुम्ही बरंच फिरलाय तिकडे. बरं केलं. तर प्रतिभाने आम्ही 6 महिने घेऊन राऊंड वर्ल्ड 2दा गेलो. अरे वा. एकदा विक्रम बरोबर, हा. एकदा आम्ही स्वतः. अरे वा. आम्ही स्वतः जेव्हा गेलो तेव्हा मला वाटलं की आता परत पुन्हा फिरायची जरूर नाहीये म्हणून पाहिलं. विक्रम झाल्यानंतर आम्हाला वाटलं परत जावं, त्याला दाखवावं, आणि आम्ही बरेच जास्ती गोष्टी पाहिल्या नाईस. पूर्वीपेक्षा. कारण एकदा जाऊन अशी कल्पना असते की काय बघावं असं Yeah, वाटतं. exactly, yeah. मग दुसऱ्या वेळेस आपण लक्षपूर्वक जास्ती गोष्टी बघतो. तसं झालं. मला हे होतं नेहमी कुठल्याही शहरात गेलो की मी अर्चनाला म्हणतो आय वॉन्ट टू गो बॅक हिअर. कारण पहिल्या वेळेस तुम्ही जे बघता त्यात आय थिंक यू स्कॅन हार्डली 10% ऑफ द सिटी, राईट. टुरिस्टी गोष्टी होतात. आणि पण मग ते मेन अट्रॅक्शन, आणि मला तो म्हणून मला तो एक दिवस पॅरिस मधला आवडतो की वन डे वी हॅड डिसाइडेड वी आर गोइंग टू डू नथिंग बट गो व्हेर एव्हर वी वॉन्ट टू. and that was the best vacation day, like really relaxing, खरी गोष्ट आहे. you know. म्हणजे कारण ते रोज उठून तुम्ही काहीतरी आज हे बघा, उद्या ते बघा, उद्या ते बघा, ते Back to बघा. back. Back Back to That's back too बघितल्यावर- much, you हा, know. जमलिंग होतं ना थोडंसं हे. तिथे काय बघितलं तिथे काय बघितलं. रिलॅक्स. तिथलं कल्चर अनुभवायचं असेल तर यू हॅव टू गो. Yeah, you have to go in the society to do that, right? I mean, तुम्ही आता कोलंबोला गेला होता, प्रथम गेला होता. हो. अच्छा. आणि त्या बिनाका रेडिओच्या कॉन्टेक्स मध्ये गेला होता. स्टेशनला गेलो होतो ना. अच्छा. विजिट केली. विजिट केलं. किती दिवस राहणार तिथं? श्रीलंका आमची 7 days होती. मजा आली असेल. हो, खूपच मजा आली. वेगळी दुनिया वाटली असेल. हो. क्लीन आहे श्रीलंका. वेगळं वाटलं. चांगलं म्हणतात. खूप स्वच्छ आहे, चांगलं स्वच्छ म्हणतात. आहे. आणि आंबा तर इतका होता. आणि रेडिओ स्टेशनला विजिट करायचा आमचा प्लॅन होता. हा. त्याप्रमाणे ते, आणि खूप छान विजिट झाली. म्हणजे तिने ते वॉर्म वेलकम केलं आम्हाला. स्टुडिओ मध्ये नेऊन बसवलं. त्याचं अजून पॉवरफुल ट्रान्समिटर्स आहेत. नाही, आता बंद पडले ते. पहिला आयटम आहे तो गाण्यावर आधारित करते. हा, साधारण आपली पिढी जेव्हा तरुण होती तेव्हा मुलं छोटी होती आणि ती कायम आपण निघालो की तुम्हालाही अनुभव असेल, तुम्हालाही असेल, आपल्या मागं लागायची. रविवार म्हटलं की तर अगदी हक्कानं मागं लागायची आई वडिलांच्या. आता तशी परिस्थिती नाही आहे फारशी. तर असाच एक एकाच मिनिट, एक फोटो घेतो. तू पण येशील का? या या या. नाही नाही, तुम्ही या, मी येतो. बरं, माझं मध्येच तुटलं ना. हा, असू द्या. वन, तुम्ही येताय? सगळे बघा इकडे. 1 2 3. वन मोर. ओके, फाईन. फार बदल दिसत नाही मला. मी एक्झॅक्टली तुम्हाला तेच म्हणणार होते. मागची 20 वर्षात तुमच्यात काही बदल झाला नाही आपण म्युच्युअल ऍडमिरेशन Thank you. सोसायटी. म्हणजे तुम्ही 20 वर्षापूर्वी भेटलाय? हो. आम्ही आल्यानंतर लगेच भेटलो रे त्यांना. प्रतिभाताईंना मी 1-2दा सिटी, सॉरी म्हणजे आमच्या कामाच्या निमित्ताच्या इथे भेटलो होतो. आणि पण आम्ही बरेच वर्ष होतो एकमेकांना. त्याच्या घरी पण गेलो होतो and एकदा. when you were in downtown we met you there. बरोबर. हा. Yeah, but प्रतिभाताईंना मला वाटतं मी 18 मध्ये वगैरे भेटली असेल किंवा 17. हो. 17 बहुतेक. कारण त्या मेट्रो हॉलला त्यांचा एक प्रोजेक्ट चालला होता. 16व्या मजल्यावर, एकदा 22व्या मजल्यावर. बरोबर. हो. आय वॉज ऑन द 21st फ्लोअर. अच्छा. आम्ही दोघी मिळून एका ह्याला गेलो होतो. बेंटो बॉक्स खाल्ला होता. बेंटो बॉक्स सीबीसी बिल्डिंग मधलं विच इज युअर फेवरेट. त्यांनी सांगितलं होतं दोघांची. त्यांनी मला तिथे नेलं होतं. दॅट वॉज अमेझिंग फूड. हो, अमेझिंग फूड. त्यांचं होऊ दे आता. नाही, असू दे. चाललेला नाही, विषय आज काय झालंय, खूप वर्षांनी भेटतो. Memories, रविवारी मुलं हट्ट करायचे का? काय हट्ट करायची? निवांत असायचा. काय करायचं? तर असंच त्या दिवशी मी म्हणजे सुरेश आणि रमेश असे दोघे मित्र आहेत. ही सगळी मानसिक कॅरेक्टर आहे. चाललं होतं सकाळी, ऐक जरा जाऊन येतो सुरेशकडे. ऐकलं का? आतनं आवाज आला तेव्हाच गोळा आला पोटात. नाही, आपला बंड्या रडतोय, बंडूला पण घेऊन जावा. नाही, मी येतो 5 मिनिटात.
बाबा मला यायचंय. तो म्हणतोय ना यायचंय, त्याला घेऊन जावा. चल, पण हट्ट करायचा नाही, गुपचूप बसायचं. गाण्याच्या क्लासला होतो ना, तिथं गाणं बिणं म्हणून दाखवायचं बरं का. असं करत गेलो, बेल वाजवली, सुरेशच्या घरी गेलो. अरे वा, ये रम्या, काय म्हणतोयस? अरे वा, बंडू पण आलाय वाटतं. अगं ऐकलंस का, बंडू आलाय. असं करत आम्ही त्यांच्या घरी स्थानापन्न झालो. तेवढे, अगं बंडू आलाय, काहीतरी खायला बिला घेऊन ये. नाही नाही नको. काय म्हणतोयस बंडू, कसा आहेस? मस्त, शाळा आज सुट्टी. असं असं करून आम्ही बसलो. बंडू बसला. तेवढ्यात सुरेश म्हटला, अगं त्याला काहीतरी खाऊ आणतेस ना. तो चिवडा केलाय तू. आणते आणते, थांबा जरा. असं करत त्यांनी चिवडा आणला. बाबा चिवडा, आधी गाणं, चिवडा आधी गाणं म्हणतो. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला, जीव वेडावला. उचलुनी घेतले निजरथी मी. आधी गाणं म्हणतो, निजरथी मी तुला, प्रथम तुझ गाणं. जीव वेदावला. काजू पण आहेत, 3 आहेत. स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा, जीव वेडा. चुकलं ना. हरपलो भानमी. स्पर्श होता तुझा, विसरलो भानमी. हरपलो भानमी. खोबरं सुद्धा आहे. धुंद श्वासातला, धुंद श्वासातला, धुंद श्वासातला, प्राशिला गंधनी. नयन ते काहरी, नयन ते काहरी, मिठून घेईना. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेदावला. उचलुनी घेतले निजरथी मी तुला. Very nice, very nice. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अजून एखादं करा. अजून एखादं. हे काय? हे काय चिवडा. तुला नाही, मला ग्राम बघते जरा. हा बहुतेक पाणी मीच आणलंय खाली. फारच छान केलं पण. हा आयटम काही स्वरचित नाहीये. स्वरचित आहे ते खूप मोठे आहेत. हा तर तुम्ही परफॉर्म करता कुठे असं म्हणजे? येस, मी 1 तासाचा कार्यक्रम करते. अरे वा. हा, एक पात्री विनोदी. हा सुंदर. हा. हास्य संजीवनी नाव त्याचं. बर. कारण सगळं विनोदीच आहे. विनोदाशिवाय काय? अहो
पाहिलीत का माझी सरी? ही सरी आहे बर का. हा. आज घातलीये खरी, पण दिसते का हो बरी? हा? मस्त. हा? माझी सरी, या सरीची की नाही गंमतच न्यारी. सांगतेच तुम्हाला सारी. आमच्या ह्यांना की नाही मुलांची हौसच भारी. म्हणून त्यांनी काढून दिली मॉन्टेसरी. ओहो. मुलांचे पालक काय हो, वाटेल तेवढी फी भरी, त्यातलेच थोडे 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 पैसे बाजूला करून केलीये मी सरी. आज घातलीये खरी, पण दिसते ना हो गीतावहिनी बरी? बरी. एकदा की नाही घालून गळ्यात सरी गेले गणपतीच्या मंदिरी, तर दर्शनाला ही मोठी बारी म्हणजे क्यू हो, दर्शनाला ही मोठी बारी. म्हंटल कुणीतरी देऊन हातावर तुरी नेईल माझी सरी. अच्छा. मला तर भीतीच वाटली बारी. वा. तशीच फिरले माघारी. आज घातलीये घरी, पण मला सांगा दिसतीये ना हो बरी? छान भारी भारी. हा? भारी आहे ना माझी सरी. एकदा काय झालं, काढून गळ्यातली सरी कपाटात ठेवली वरचेवरी. काढून गळ्यातली सरी कपाटात ठेवली वरचेवरी, आणि चोरी आमच्याकडे झाली की हो चोरी. मला तर वाईट वाटलं भारी. सरी पण देव तारी त्याला कोण मारी. पोलिसांनी दाखवली चक्क हुशारी आणि सापडून दिली माझी सरी. आता द्यावी लागली थोडी चिरीमिरी. आमचा काही जोर नाही हा 2 नंबरवरी. आज घातली खरी. अर्चना दिसते ना बरी? भारी भारी एकदम. एकदा की नाही घालून गळ्यात सरी बसले मी तुझ्यासारखी सोफ्यावरी, तर शेजारची शरी आली आमच्या घरी आणि म्हणते कशी, सरूबाई नवीन वाटत सरी. सरूबाई काय म्हणते शरी? तुमची सरी दिसत नाही बरी. अरे वा. मला तर रागच आला भारी. अरे. सरी जा तुझ्या घरी, पण आज घातलीये खरी. काका खरं सांगा दिसते ना हो बरी? हो गोरी बस आहे खरी. थोडे 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 पैसे घालून केलीये सरी. हं? तर एकदा की नाही मी उभी आमच्या गच्चीवरी, आमचा मजला, मी उभी आमच्या घरी गच्चीवरी, आणि शेजारची पारी ती उभी तिच्या दारी. हं? तिथूनच मला विचारी बर का, तिथूनच खालूनच मला विचारी, सरतई नवीन वाटत सरी. मी पुन्हा विचारी, काय म्हणते शरी? म्हंटल गल्लीतल्या 4 बायका ऐकतील तरी. त्या शरी तिथून मला विचारी, सरूबाई नवीन का सरी? मला तर आनंद झाला भारी. तेवढ्यात शरी म्हणते कशी, खरी आहे का सरी? नाहीतर हल्ली बेंटेक्सचा सुळसुळाटच भारी. मी तर गच्चीवरून सोफ्यावर आले घरी, पण आज घातलीये खरी. असे ते मॉन्टेसरीचे पैसे थोडे थोडे बाजूला ठेवून केलेली सरी आज घातलीये खरी, पण खरंच दिसते ना सगळे बरी? सगळ्यांनी सांगा बरं, दिसते ना हो बरी? छान दिसते. अगो बाई
सगळेच बघतायत माझी सरी. हो. जातेच कशी घरी. बर्रे बर्रे तर संजीवनी, तुमचा परफॉर्मन्स पाहून तुम्ही मला उत्स्फूर्त केलं. आणि श्रीपाद, तुम्ही इनॉकला ओळखता. बऱ्याच वर्षांनी अतुल आणि अर्चना भेटले आणि गौरीताईंनी फार सुंदर आपल्याला भेळ बऱ्याच गोष्टी खायला दिल्या. आणि आमचे मित्र शशिकांत शेटे, ज्यांना हजारो गाणी पाठ असतात, तर तुम्ही सगळ्यांनी मला उत्स्फूर्त केलं आहे. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इनॉक डॅनियल्स आणि व्हॅन शिप्ले ते 1964 नॅरोबीला आले होते शोज करायला. इनॉकने गाणी अकॉर्डियनवरती वाजवली आणि त्यांच्याबरोबर देवेंदू वर्मा आला होता. मी तेव्हा 19 वर्षाचा होतो आणि देवेंदू मला वाटतं 25-26 वर्षाचा होता. तर तुमच्यासारखा संजीवनी त्यांनी वन मॅन शो केला होता. तर तो जेवढा मला आठवतो आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी करून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आता हे ओरिजिनल मटेरियल नाही आहे, चोरीची गोष्ट आहे. त्यांनी केलेलं तुम्हाला परत पुन्हा रिसाईट करून दाखवतो आहे किंवा सांगतो आहे. तर तो म्हणाला, मज़े जो कॉलेज में है मोहब्बत में नहीं. मज़े जो कॉलेज में है मोहब्बत में नहीं. जगह खूबसूरत ऐसी जन्नत में नहीं. देखोगे हसीनों को यहाँ तो कहोगे बल्ले बल्ले. तो चलो चले हम तो कॉलेज को चले. तो चलो चले हम तो कॉलेज को चले. ये वो जगह है जहाँ पर सूरज लेट ढलता है. ये वो जगह है जहाँ पर सूरज लेट ढलता है. अगर प्रिंसिपल ना पकड़े तो सब कुछ चलता है. यहाँ अगर राजा हो तो रानी नहीं होती है. किसी को रानी तो क्या कहानी भी नहीं होती है. एक दिन लाइब्रेरी के सामने मैंने एक लड़की देखी खड़ी. एक दिन लाइब्रेरी के सामने मैंने एक लड़की देखी खड़ी कि उसकी ऊंची एड़ी पे मेरी नज़र पड़ी. फिर मेस में क्या खाया, खीमा था या खिचड़ी, कुछ खबर ना पड़ी. दूसरे दिन अपने कागज का बाण फेंका. उसने हमको देखा, मैंने उनको देखा, मगर कमबख्त हम दोनों को प्रोफेसर ने देखा. उसने देखा क्या, उठा के क्लास के बाहर फेंका. वो जो बाहर आई तो मुझको देख के शर्माई. पता नहीं कैसे मुझ में बोलने की हिम्मत आई. कहा, साथ चलिए, बैठकर कैंटीन में चाय पिएंगे. दिल में कहा, साथ मरे हैं, साथ जिएंगे. तो फिर उनसे यारी बढ़ती गई. दिल की बीमारी भी बढ़ती गई.
मगर कमबख्त कैंटीन की उधारी भी बढ़ती गई। तो फिर उन्होंने मुझसे मिलना जुलना बंद किया। मैंने सोचा मैंने ऐसा कौन सा संबंध किया। मैंने उनको जाकर पूछने का प्रबंध किया। पूछा उनसे, क्या इश्क किया? क्या कोई पाप है? जरा आवाज चढ़ाकर पूछा, क्या इश्क किया? क्या कोई पाप है? उसने कहा आहिस्ता बोलो, तेरे पीछे खड़ा मेरा बाप है। तो सर से पसीना टपकने लगा। मैं दिल में राम नाम जपने लगा। मैं वहां से आहिस्ता आहिस्ता खिसकने लगा। तो देखो उसके फादर ने कैसा ये कमाल किया। एक चांटे से मेरे दोनों गालों को लाल किया। भागा हॉस्टल से लगाकर ताला अपने रूम को, भागता जैसे कुत्ता दबा के अपनी दुम को। ये सब कुछ सोचा मैंने बैठ के खजूर के तले। तो चलो चले हम तो कॉलेज को चले, आलं नॉर्मल आलं सर. आवाज आला. या गाण्याचं वैशिष्ट्य असं की जवळजवळ 150 म्युझिशियन होते हे रेकॉर्ड करायला आणि 60 व्हायोलिनिस्ट आणि 30 मला वाटतं साईड रिदम आणि 30 अजून कुठल्या तरी टाईपचे एका स्टुडिओमध्ये त्यांना सामावणं शक्य नव्हतं. म्हणून ते स्टुडिओचं दार उघड ठेवून रात्री 2 का 3 ला ह्याचं रेकॉर्डिंग केलं. कारण का ऑल म्युझिशियन कुड नॉट बी अकोमोडेटेड इन द वन रूम. सो हाफ एअर स्टँडिंग आउटसाइड, हाफ एअर इनसाइड. आणि ह्याच्यामध्ये लता मंगेशकरची 20 सेकंदाची नाही सॉरी 10 का 12 सेकंदाची एक तान आहे. 10 का 12 सेकंदाची कंटिन्युअस तान आहे. व्हेरी व्हेरी गुड युनिक रेकॉर्डिंग बिकॉज त्यामुळे कट अँड पेस्ट टाईपची टेक्नॉलॉजी नव्हती. बरोबर. अब लौट चले, अब लौट चले, नैन बिछाए बाहें पसारे, तुझको पुकारे देश तेरा. अब लौट चले, अब लौट चले, नैन बिछाए बाहें पसारे, तुझको पुकारे देश तेरा.
सहज है सीधी राह पे चलना, देख के उलझन बच के निकलना, कोई ये चाहे माने न माने, बहुत है मुश्किल गिर के संभलना, अब लौटे चले, हाँ अब लौटे चले, मैंने बिछाए बाहें पसारे, तुझको पुकारे, आँख हमारी मंजिल पर है, दिल में खुशी की मस्त लहर है, लाख लुभाए महल बराए, अपना घर है, अब लौट चले, अब लौट चले, मैंने बिछाए बाहें पसारे, तुझको पुकारे देश तेरा, अब लौट चले, अब लौट चले, मैंने बिछाए बाहें पसारे, तुझको पुकारे देश तेरा। वा क्लासिक मस्त गाणं आहे खरंच. व्हेरी नाईस सॉन्ग. मी अर्चना बडेकर, शेटेंची खूप वर्षांची ओळख आणि मैत्री असलेली. थँक्यू. मी अतुल मेडेकर आणि माझंही ऑफकोर्स शेटे साहेबांकडे खूप येणं जाणं असतं आणि विश्वास, इट वॉज ग्रेट टू सी यू टुडे आफ्टर लॉंग टाइम. आणि कुलकर्णी साहेब आपल्याला भेटून खूप आनंद झाला. थँक्यू. माझं नाव श्रीपाद कुलकर्णी. आमचं पुण्यामध्ये असतो, पण इथे आमचा मुलगा असतो. शेटे साहेबांकडे खूप चांगली अशी ओळख झाली सगळ्यांची. खूप आनंद वाटला. माझं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे श्रीपाद रेडिओ. मी स्वतः रेडिओ ऑपरेटर आहे, हॅम पण आहे आणि MSCB मधून मी रिटायर झालो ॲज ए एक्झिक्युटिव्ह. सर्वांना खूप खूप धन्यवाद. माझं नाव विश्वास. फार मोठे लोक भेटले आज, मला मजा आली. अतुल भेटला आणि अर्चना भेटली हजारो वर्षानंतर, बऱ्याच वर्षानंतर. आणि शेटे साहेब सगळ्यांची म्हणजे खासियत करतात नेहमी, त्यामुळे खातीर करतात. तर 11 पासून 4 पर्यंत, आता 4 वाजलेत, केव्हा वेळ गेला समजला नाही मला. पोटं आमची भरली आहेत सगळ्यांची आणि मजा करत आहे. माझं नाव शशिकांत शेटे आणि या सगळ्या मोठ्या लोकांनी आमच्या घरी आज येऊन मला उपकृत केलं आणि मी धन्य झालो आहे. विश्वास वैद्य, श्रीपाद कुलकर्णी, अतुल मेढेकर, अर्चना मेढेकर आणि संजीवनीने इतका चांगला परफॉर्मन्स दिला की काही विचारायची सोय नाही. आणि आमच्या बायकोनी आजच्या जेवण बनवण्यात फारच मेहनत केली, उत्कृष्ट स्वयंपाक केला. अनबिलिव्हेबल. आणि कोशिंबीर होती काकडीची, त्याचा इनिशियली मीठ नव्हतं, पण त्यात बरोबर मीठ घालून स्वादिष्ट तयार केले. अक्षरशः खूप छान. स्वादिष्ट भोजनासाठी एकदा टाळ्या सगळ्यांच्या. हरकत नाही. माझं नाव गीता शेटे आणि आमचे हे सगळेजण मोठे मोठे लोक मित्र आहेत, त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आणि सगळ्यांच्या बरोबर खूप मजा आली. आणि आत्ताच हल्लीच इजिप्त आणि काबो आणि लॉस एंजल्स जाऊन आलेत लोक. खूप छान.
हाय, मी संजीवनी. आजच्या शब्दच नाहीत म्हणजे आजच्या ह्याला सगळ्यांची परिस्थिती तीच आहे की सगळं मन पूर्ण भरलेलं आहे, पोट तर ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि आनंद आणि ह्याला तर सीमा नाही, इतकी हे तोड नाही त्याला. आपले शेटे काका तर नो डाऊट ते दाम्पत्य वेगळंच आहे, हॅट्स ऑफ टू देम. हे तो उत्साह आणि हे असं वाटतं त्यांनी थोडासा डोक्यावर हात ठेवावा, आपल्यालाही तेवढा उत्साह मिळेल. त्यामुळं मनापासून सगळ्यांतर्फे मी शेटे काका काकूंना धन्यवाद देईन. त्याचबरोबर विश्वासजी, अरे काय व्यक्तिमत्व आहे, अफाट नॉलेज. आणि खूप मजा आली त्यांच्या गोष्टी. हा, त्यांच्या एक एक गोष्टीमुळे फार आनंद वाटला. आणि थोडे लेट जॉईन झालेले आपले अतुलजी आणि अर्चना, अरे एक मस्त फ्रेंड्स मिळाले. त्यामुळे आज खूप धमाल आली. असे क्षण वरचेवरती येऊत हीच परमेश्वराला प्रार्थना. धन्यवाद. क्या बात आहे, खूप छान. सेकंड यांनी जे काय म्हणलं तुम्ही त्यांना काका मनापासून म्हणता म्हणाले. म्हणून माझा मान त्याच्याविषयी वाढलाय बरं. ते मला काकासारखे वाटत कंटिन्यू होतं. मुलं म्हणतात ना शेटे काकांकडे जायचं, त्यामुळे अहो ते लग्न झाल्यापासून काकाच आहे. सगळेजण त्याला काकाच म्हणतात. शेटे काका, आपण या वेन्सडेला भेटणार आहोत. आम्ही झूम वरती भेटणार आहोत.